एखाद्या व्यक्तीला पाहून तुम्हाला प्रचंड संताप येतो का? हे टाळण्यासाठी करा हे 7 उपाय. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असतेच की जी डोळ्यासमोर आली की आपला प्रचंड संताप होतो. ती व्यक्ती समोर आली की खूप निगेटिव्ह वाटायला लागतं. कधी एकदा त्यांच्यापासून आपण दूर जाऊ असं वाटतं. त्यांच्याशी बोलावं लागणं म्हणजे खूप मोठी शिक्षा आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्यांची वागणूक, बोलण्याची पद्धत किंवा त्यांचे विचार आपल्याला त्रास देतात. काही वेळा हे लोक कुटुंबातील असतात, काही वेळा मित्रमंडळींमध्ये असतात, तर काही वेळा ऑफिसमध्ये किंवा समाजात भेटतात. अशा लोकांना टाळून संपूर्ण जीवन जगता येत नाही, पण त्यांना सामोरे जाताना आपण कसं वागलं पाहिजे हे शिकून घेतल्यास आपल्याला मोठा फायदा होतो. सतत चिडचिड करून काहीच फायदा नाही. उलट अशा लोकांना सामोरे जाण्यासाठी काही उपाय अवलंबले तर मन शांत राहील आणि जीवन अधिक आनंदी होईल. अशा व्यक्तींमुळे जर तुमचा दिवस वाया जात असेल, तुमच्या मनावर ताण येत असेल, तर त्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. अशा लोकांना पाहिलं की आपल्याला संताप का येतो हा प्रश्न अनेकांना पडतो. कुठलीही भावना उगाच निर्माण होत नाही, त्यामागे काही कारणं असतात. काही वेळा ती परिस्थितीमुळे तयार होतात, तर काही वेळा आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीमुळे. चला तर पाहूया अशी परिस्थिती निर्माण होण्याची महत्त्वाची कारणं. नंबर 1, आधीचा वाईट अनुभव. जर त्या व्यक्तीसोबत तुमचा एखादा कटू अनुभव निर्माण झाला असेल तर पुन्हा तिला पाहिल्यावर तुमच्या मनात तोच प्रसंग येतो. काही लोकांनी आपल्याशी फसवणूक केलेली असते, अपमान केलेला असतो किंवा त्रास दिलेला असतो, त्यामुळे ते पुन्हा समोर आले की आपल्याला राग येतो. 2, त्यांची वागणूक चिडवणारी असते. काही लोकांचा बोलण्याचा किंवा वागण्याचा स्वभावच असा असतो की समोरच्याला चीड येते. त्यांचा उद्देश मुद्दाम त्रास देणं नसतं, पण त्यांच्या सवयी अशा असतात की त्या आपल्याला खटकतात. उदाहरणार्थ, सतत टोमणे मारणं, शेखी मिरवणं, दुसऱ्यांच्या यशावर मत्सर करणं. नंबर 3, आपली मानसिक स्थिती कमजोर असते. कधी कधी समोरची व्यक्ती तितकी वाईट नसते, पण आपणच तणावात असतो. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा मानसिक थकवा असल्यास आपल्याला लहान सहान गोष्टींवरही जास्त राग येतो. त्याच व्यक्तीकडे शांत मनाने पाहिलं तर ती आपल्याला कदाचित एवढी वाईट वाटणार नाही. नंबर 4, तुलना आणि स्पर्धा. काही वेळा आपलीच त्यांच्याशी तुलना होत असते. जर ती व्यक्ती आपल्या पुढे गेलेली असेल किंवा जास्त यशस्वी वाटत असेल तर मनात असूया निर्माण होते. हे त्यांच्या बाबतीतही होतं. समोरची व्यक्ती असूया करणारी असू शकते, मग ती काहीही बोलली तरी आपल्याला संताप येतो. अनेकदा ऑफिसमध्ये किंवा समाजात अशा प्रकारची स्पर्धा दिसून येते. 5, त्यांनी दिलेला त्रास अजून मनात घर करून असतो. काही लोकांनी आपल्याला खूप आधी त्रास दिलेला असतो. त्यांच्या शब्दांमुळे, वागण्यामुळे आपलं नुकसान झालेलं असतं. अशा लोकांची सावली जरी पडली तरी राग येतो, कारण मन अजूनही त्या गोष्टीला विसरू शकलेलं नसतं. नंबर 6, स्वभाव जुळत नाहीत. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. काही लोक खूप बोलके तर काही उर्मट, काही आगाऊ असतात. काही जण खूप शांत तर काही गंभीर असतात. जर समोरच्याचा स्वभाव आपल्या स्वभावाशी मुळीच जुळत नसेल तर त्यांच्यासोबत राहणं किंवा संवाद साधणं त्रासदायक होतं. त्यामुळे चिडचिड वाढते. नंबर 7, चुकीच्या अपेक्षा असतात. कधीकाळी आपणच दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवतो. आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, आपल्याला वेळोवेळी मदत करावी किंवा आपली काळजी घ्यावी, पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपलं मन दुखावतं आणि संताप निर्माण होतो. अशा प्रकारच्या परिस्थितीमागे वेगवेगळी कारणं असू शकतात. काही वेळा समस्या आपल्या मनात असते, काही वेळा ती समोरच्या व्यक्तीमुळे असते, पण शेवटी त्याचा आपल्या मनःशांतीवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे आपल्या हातात असतं. म्हणूनच शांत राहण्याचा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करा. चला तर पाहूयात यासाठी आपण काय करू शकतो. नंबर 1, सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. अशा व्यक्तींना महत्त्व दिलं की ते अजूनच त्रास देतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष न देता आपल्या कामात मग्न राहा. काही लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुम्हाला दुखावण्यात आनंद मिळतो. जर तुम्ही त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना समजेल की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. सुरुवातीला हे कठीण जाईल, पण हळूहळू तुम्ही दुर्लक्ष करायला शिकाल. या पद्धतीमुळे तुमच्या मनःशांतीवर परिणाम होणार नाही आणि तुम्ही सकारात्मक विचार करू शकाल. नंबर 2, त्यांच्यासोबत कमीत कमी बोला. अशा व्यक्तींशी तुम्ही जेवढं बोलाल तेवढा तुम्हाला त्रास जास्त होईल.
तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी देणाऱ्या अशा लोकांसोबत गरज असेल तेव्हाच संवाद साधा. अनावश्यक बोलणं टाळल्यास तुमच्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही. काही लोक विनाकारण चर्चा वाढवतात आणि त्यातून वाद निर्माण होतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची नकारात्मकता सहन करावी लागत असेल तर त्याच्याशी संवाद कमीत कमी ठेवा. बोलायचं असेल तर थेट आणि शॉर्टमध्ये बोला. उगाच नाती टिकवण्यासाठी किंवा समोरच्याला समजावण्यासाठी प्रयत्न करू नका. काही लोक कधीही सुधारत नाहीत. अशा वेळी स्वतःला वाचवणं सर्वात महत्त्वाचं असतं. नंबर 3, स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करा. समोरच्या व्यक्तीला बदलणं कठीण असतं, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता. त्यांच्या वागण्याचा तुमच्या मनःशांतीवर परिणाम होऊ देऊ नका. मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही शांत राहायला शिकायला हवं. काही लोक मुद्दाम डिवचतात, अपमान करतात, चिडवतात, पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिलंच नाही तर त्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही स्वतःला समजावा की ही व्यक्ती तशीच आहे, मला तिच्यामुळे त्रास होऊ द्यायचा नाही. हळूहळू तुम्ही अशा लोकांकडे तटस्थपणे पाहायला शिकाल. नंबर 4, अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवा. शक्य असल्यास अशा लोकांपासून दूर राहा. संपर्क कमी केल्यास मन अधिक शांत राहील. काही वेळा नातेवाईक, सहकारी किंवा शेजारी यांच्यामुळे त्रास होतो, पण तुम्ही थोडं अंतर ठेवलं तर त्यांच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर कमी होईल. जर समोरचा काही चुकीचं बोलला किंवा वाईट वागला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची गरज नाही. शक्य असेल तर त्यांच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. नंबर 5, या लोकांशी वाद घालू नका. त्यांच्याशी भांडण टाळा. वादविवाद केल्याने समस्या सुटत नाहीत, उलट तणाव वाढतो. संयम ठेवा आणि शांत राहा. काही लोक मुद्दाम भांडण उकरून काढतात कारण त्यांना वाद घालण्यात आनंद मिळतो. अशा वेळी तुम्हीही भांडायला लागलात तर तुमचंच नुकसान होईल. उलट तुम्ही शांत राहिलात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं नाही तर त्यांना तुमच्यासोबत भांडण्यात रस राहणार नाही. शांत राहणं ही मोठी ताकद आहे. त्यामुळे कुणाशीही उगाच भांडण करू नका. या लोकांकडे दुर्लक्ष करा. स्वतःचा संताप होऊ देऊ नका. नंबर 6, सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या. आपल्या आयुष्यातील चांगल्या लोकांवर आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मन निरोगी राहील. जर तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक लोक असतील तर त्यांच्यावर लक्ष न देता आनंदी लोकांसोबत वेळ घालवा. आपल्याला हे लवकर शोधून काढावे लागेल की कोण आपल्यासाठी खरंच चांगला विचार करतो किंवा करते, कोण फक्त तोंडावर गोड बोलतो. जेवढा लवकर तुम्ही हे समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. चांगली पुस्तकं वाचा, प्रेरणादायी गोष्टी ऐका, तुमच्या छंदांकडे लक्ष द्या. नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्य दुःखी वाटेल. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. नंबर 7, क्षमाशील बना. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. क्षमा केल्याने मनाचा ताण कमी होतो आणि तुम्हाला शांत वाटतं. काही वेळा लोक चुकीचं वागतात, अपमान करतात, टोमणे मारतात. अशा वेळी त्यांना मनात ठेवून तुम्ही त्रास करून घेतला तर नुकसान तुमचंच होईल. त्याऐवजी त्यांना क्षमा करा आणि पुढे जा. काही लोक कधीच बदलत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि मन शांत ठेवणं हाच उत्तम उपाय आहे. मित्रांनो, जीवनात सर्व प्रकारच्या लोकांना सामोरे जावं लागतं. काही जण आपल्याला आनंद देतात तर काही जण त्रास. मात्र आपली मानसिक शांतता टिकवणे आपल्या हातात आहे. संतापाच्या भावनांना योग्य प्रकारे नियंत्रित केलं तर जीवन अधिक सुंदर होऊ शकतं. सतत लोकांवर राग ठेवणं, भांडणं करणं किंवा मनात नकारात्मकता साठवणं हे आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. म्हणूनच शांत राहा, सकारात्मक राहा आणि अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. जीवन खूप सुंदर आहे, त्यामुळे कोणत्याही नकारात्मक व्यक्तींमुळे आपलं आनंदी जीवन खराब होऊ देऊ नका. मित्रांनो, हे विचार कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स.